आजचा विषय आहे मेडिटेशन. मेडिटेशन याबद्दल माझ्या लहानपणापासून मीच बरंच काय काय ऐकत आलो आहे आणि मोस्टली ते बोललं जातं जे मेडिटेशन करत नाहीत त्यांच्याकडनं. त्यांनी कुठेतरी वाचलेलं आहे, त्यांनी वाचल्यानंतर त्यांनी पाठ केलं आहे आणि मेडिटेशनबद्दल बोलल्यानंतर आपल्याला मान मिळतो, रिस्पेक्ट मिळतो हे कळल्यानंतर मेडिटेशन हा बोलण्याचा विषय जास्ती होतो करण्यापेक्षा. कारण मेडिटेशन तुमचं नीट होतंय याचा पहिलं लक्षण आहे की तुम्हाला शांत बसावं असं वाटतं. आणि मेडिटेशन करून मी मेडिटेशन करतो हे जर बोलायला लागलं तर आपल्याला पहिली शंका आली पाहिजे की याला नक्की मेडिटेशन म्हणजे काय माहिती आहे का. मेडिटेशन बद्दल बरीच काही मिथ आहेत आणि त्या मिथमुळे मेडिटेशन हा एक गंभीर विषय वाटतो. जेव्हा की मेडिटेशन हा अत्यंत लाईफमध्ये कंडिशन नसताना, कुठल्याही प्रकारची तशी परिस्थिती नसताना आतमधल्या सततच्या असणाऱ्या आनंदाच्या फ्लोला एन्जॉय करण्याची प्रोसेस आहे किंवा एन्जॉय करायचं टूल आहे. म्हणून सोपं करतो म्हणजे काय, म्हणजे असं की मी जर रेग्युलर मेडिटेशन करत असेन तर मला आनंदासाठी मूवी बघणे, आनंदासाठी एखाद्या स्पेसिफिक मित्राशी बोलणे, आनंदासाठी फेसबुकच बघणे यावरती अवलंबून राहायला लागत नाही. मला आनंदी मी असतोच आणि मला आनंद जास्ती वाढवण्यासाठी मी फेसबुक बघू शकतो. पण आनंद याच्यावर एक्सटर्नल डिपेंडन्सी शून्य. आनंद वाढवण्यासाठी मी नेटफ्लिक्सवरती भरपूर मूवीज बघेन पण त्यानेच आनंद मिळेल अशी डिपेंडन्सी शून्य. ही आहे मेडिटेशनची सगळ्यात पहिली लक्षणातली बाब. आता मला सांगा की हा जर आनंद मिळवायचा आहे तर हा आनंद मिळवण्यासाठी वयाचं बंधन काय आहे. मेडिटेशन बद्दल बोलताना दुसरं मिथ जे मी ऐकतो ते म्हणजे अहो मी अजून तरुण आहे, आता का सांगताय मला करायला. माझा प्रश्न त्यांना असा असतो की ओके, पाठ व्यवस्थित आहे, गुडघे व्यवस्थित आहेत, आता तुम्ही मेडिटेशनला बसा, वय वर्ष 80-85, देव न करो की तुमची तब्येतीला काही हो पण तेव्हा 15 मिनिटापेक्षा जास्ती एका ठिकाणी बसणं शक्य आहे का आत्ता शक्य आहे. सगळे वेल इक्विप्ड आहोत तेव्हाच आनंद घ्यायला सुरुवात करा. आणि नंतर आत्ताच सुरुवात केल्यामुळे शिदोरी खूप असल्यामुळे नंतर काही होण्याची शक्यता कमी आहे, गुडघेदुखी, पाठदुखी. पण मेडिटेशन म्हटलं की बापरे, जे काही मनामध्ये सुरू होतं त्या मनामध्ये जे सुरू झालेलं आहे त्याच्यापैकी काही गोष्टींना उत्तर देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे आजचं सेशन. ऐका शांतपणे, आपण आता काय आहे मेडिटेशन याच्याकडे जाणार आहोत. आपल्याला एक नैसर्गिक सत्य सांगतो जे ऋग्वेदामध्ये दिलंय. ऋग्वेदात असं दिलंय की ऋग्वेदात असं सांगितलंय की संपूर्ण समाजात आपण माणूस हीच फक्त फ्लोईंग स्टेट आहे. कळलं मी काय म्हणलं. संपूर्ण विश्वामध्ये माणूस हीच फक्त फ्लोईंग स्टेट आहे, बाकीची सगळी कंप्लीट स्टेट मध्ये जन्म घेतात. उदाहरणार्थ कोंबडी जन्माला आली ना तर कोंबडी लहानपणी तिला जे जे येतं तेच तिला आजी झाल्यावर पण येतं. त्यामध्ये ती डेव्हलप नाही करून घेऊ शकत. म्हणजे लहानपणी जर ती 2 पायावर चालत असेल तो कोंबड्या इव्हॉल्व्ह होऊन एका पायावरती चालण्यासाठी नंतर पिढ्यानपिढ्या तयार होतील असं होऊ शकत नाही. कुत्री नंतर पोपटाच्या आवाजात बोलतील असं होऊ शकत नाही. ते कम्प्लीटच जन्माला येतात आणि ते कम्प्लीट असतानाच मरतात. त्यामध्ये इव्हॉल्युशन शक्य नाही. माणूस ही एकच फ्लोईंग स्टेट आहे. तो ज्या स्टेटमध्ये जन्माला येतो त्याच्यानंतर तो वरच्या स्टेटमध्ये जाण्यासाठी आतमध्ये घेऊन सगळं येतो. आतमध्ये घेऊन येतो तिथे अपवर्ड मूव्ह होण्यासाठी जे आतमध्ये आहे त्याच्याकडे दिलेलं ध्यान म्हणजे मेडिटेशन. ध्यानचा अर्थ काय, ध्यान देणे. हे झाड आहे, या झाडाकडे तुम्हीच बघा, तुमच्याकडे लहान लहान मुलं आहेत, इथे काही यंग मुली आहेत, काही यंग मुलं आहेत.
मला असं विचारायचं आहे की जर तुमच्या घरामध्ये एक लहान मुलगा आहे, तुम्ही त्याला रोज विचारताय अभ्यास झाला का, खाल्लंस का, तुझ्यासाठी काय चांगलं, तुझ्यासाठी काय चांगलं नाही, त्यानुसार त्याच्याकडे ध्यान देऊन, त्याचं लक्ष देऊन, त्याचं काळजी घेऊन त्याला तुम्ही वाढवताय. आणि एक सिबलिंग आहे जे दुर्लक्षित आहे, ज्याच्याकडे लक्ष नाही आपलं. सिमिलरली या झाडाकडे लक्ष आहे आणि छोट्या झाडाकडे नाही. झाड दिसतंय ती कुंडीमध्ये, मोठ्या झाडाकडे ध्यान आहे, छोट्या झाडाकडे नाही. कुठलं झाड हे चांगलं वाढेल हे सांगायला ज्योतिषाची गरज आहे नाही. आपल्याला माहिती आहे कुठलं मूल चांगलं वाढेल, इमोशनली, फिजिकली, मेंटली कोणाची वाढ चांगली होईल. आपलं काय होतं की हा माणूस आहे ना, हा ना तिरसट आहे, हा विम्झिकल आहे, या विम्झिकल माणसापासून लांब राहा. पण आपलं काय होतं, अरे बापरे या झाडाचं पान वाळलं का, माझ्या ओळखीमध्ये एक गांडूळ खत तयार करतात, त्यांचा मी नंबर देतो तुम्हाला, गांडूळ खत घाला, हे झाड चांगलं वाढेल. बरं याच्यापासून लांब राहा नाही बरं का, दोन्ही केसेस सेम आहेत. काहीतरी कमी मिळालंय, काहीतरी जास्ती झालंय. इथे एक्सेप्टन्स आहे, पण मुलाला लाद घाल, मुलापासून लांब राहा, माणसापासून लांब राहा. का त्याला नाही का हे जास्ती नव्हतं मिळालं असं नाही सांगू शकत. गांडूळ खत याला जर नीट करू शकतं तर त्याला पण कुठलं तरी वेगळं खत असेल तर त्याला नीट करेल. याचं नाही का आपल्याकडे सोल्युशन काही. हे का, कारण ध्यानाबद्दल माहीतच नाहीये की जिथे ध्यान गेल्यानंतर एनर्जीची फ्लो होते त्यातनं काय मिरॅकल्स होतात. जे झाड ध्यान दिल्यावर चांगलं वाढतं, जे मूल ध्यान दिल्यावर चांगलं वाढतं, त्या ध्यानाच्या प्रोसेसला जी आवश्यकता आहे ती आहे आतमध्ये आपल्या बरोबर राहायची. आणि ती आवश्यकता काय आहे, कारण समजा या 3 स्टेट्स आहेत. ही जी स्टेट आहे ही आहे झाडं, पक्षी, नद्या, पर्वत, दगड या सगळ्या योनींमधनं जाणारी, या सगळ्या जन्मांमधनं जाणारी. या माणूस स्टेटमध्ये, या फेजमध्ये आपण हे सगळं करून आलोय. आपण हे सगळं करून आलोय. तुम्हाला कधी लक्षात येतंय, कधी असं ऐकलंय का की एक माणूस खूप दारूच्या आहारी गेला आणि एकदम त्याला सिद्धी प्राप्त झाली, असं काय ऐकलंय का तुम्ही? दारूच्या आहारी गेला आणि एकदम तो जनावर झाला, असं ऐकलंय ना? माणसाच्या क्षमता नम करणे हे दारूचं काम आहे, बधीर करणे हे दारूचं काम आहे. आणि बधीर केल्यानंतर होतं काय, जो प्रवास आपण करून आलोय ना तो माणसाला सोपा आहे म्हणून तो तिकडे वळतो. आपण ऑफिसला जाताना रोजचा रस्ता, मग तुम्हाला कोणतरी सांगतं अरे तो रस्ता तुला माहित नाही, इकडनं शॉर्टकट झालाय, नको बाबा, धोपट मार्ग, त्याच रस्त्याने जातो ऑफिसला, चुकायची शक्यता नाही. आपण तोच रस्ता घेतो कारण आपल्याला त्याबद्दल एक कम्फर्ट आलाय. माणूस हा अचानक आपल्याला असं का होतंय, आपण चुका का करतोय, आपण दुःखी का आहोत, याच्यामुळे त्या दुःखाचं कारण तुझ्या आत्ताच्या स्टेटमध्ये तुला डिस्कम्फर्ट ठेवल्याशिवाय तू अपवर्ड मूव्ह होण्याची तहान बाळगू शकत नाहीस. हे होतं, पण आपण उलटीकडे वळतो, आपण जिथून आलोय तिकडे जातो. पण आपण आलोय या फेज मधनं वरती जायला. वरची स्टेट कोणाची आहे? बुद्धत्व, बोधी माणसाची आहे, ज्ञानी माणसाची. या स्टेटकडे जायला आलोय. या स्टेटमध्ये जाण्यासाठी काय मार्ग आहे? एकच आहे, ध्यान द्या आतमध्ये काय. बर, स्पिरिच्युअली अपलिफ्टमेंट साठीच ध्यान करायचं का? नाही. स्पिरिच्युअल अपलिफ्टमेंट, बघा हे वाक्य फार महत्वाचं आहे, ऐका. तुमचे कान, त्वचा, पाय, गुडघे, घोटे, पोटऱ्या सगळ्यांचा कान करा आणि मी काय म्हणतोय ऐका. स्पिरिच्युअल अपलिफ्टमेंट ही ध्यानाची सगळ्यात उच्च,
स्थिती आहे. यातली पण ही पण जर स्थिती फ्लोईंग आहे, अपवर्ड फ्लोईंग आहे, तर यातली उच्च आहे ती स्पिरिच्युअल अपलिफ्टमेंट आहे. ओके, पण त्या अपलिफ्टमेंटला पोहोचण्यासाठी आत्ता ज्या कुठल्या गोष्टी तुमच्या आतमध्ये येऊन चिकटल्या, ज्या अनवॉन्टेड आहेत, त्या पण काढण्यासाठी ध्यानच उपयोगाला येतं. ध्यान हे काय नाही हे बघूया, कारण ध्यान काय नाही याच्यातनं सोपं जाईल आपल्याला. जे काही अनलर्न करायची गरज आहे, जे काही शिकलेलं बाजूला काढायची गरज आहे, ते बाजूला काढण्यासाठी पहिलं ध्यान काय नाही. मेडिटेशन किंवा ध्यान हे उद्देश नाही, हा ऑब्जेक्टिव्ह नाही, हे गोल नाही. म्हणजे काय, माझ्या ओळखीमध्ये अशी काही जण आहेत, ते म्हणतात की मला गाडी शिकायची आहे, 4 व्हीलर शिकायची आहे. 6 महिन्यांनी विचारतो शिकला का 4 व्हीलर? अरे नाही, काय झालं ना, लॉकडाऊन आलं ना, त्यामुळे नाही शिकलो. अरे बघ, अजून 6 महिन्याने झालं, शिकला का 4 व्हीलर? नाही, माझ्या मुलाची 12वी, नाही शिकलो. अजून 6 महिने, शिकला का 4 व्हीलर? नाही ना, काय झालं, माझी बायको आहे ना, तिला डोकं दुखतंय आणि डोकं दुखायला मी क्रॉसिंग घ्यायला गेलो आणि 4 व्हीलर शिकायचं राहिलं. सिरियसली, क्रॉसिंग घेतल्यामुळे 4 व्हीलर शिकायचं राहिलं का कारण सुचलं नाही? दुसरीकडे एक जोडपं होतं, ज्या जोडप्याचा जे बेटर हाफ म्हणजे जे मिस्टर होते ते काही कारणाने वारले. मुलाला आणि मुलीला सांभाळायला आता फक्त आई आहे. मुलाचं वय 4, मुलीचं वय 7. शाळेत सोडायला आणायला फक्त आई आहे. 4 व्हीलर शिकायची आहे. 6 दिवसात शिकून झालं होतं. 6 दिवसात 4 व्हीलर शिकून झाली होती. फार विचार करायला लावणारा प्रसंग आहे हा, की फक्त 4 व्हीलर शिकायची आहे, यातून तुम्ही 4 व्हीलर शिकू शकत नाही. जर आपल्याला ध्यान करायचं आहे हे फक्त एम असेल तर ध्यान होणार नाही. ध्यान करायचं असेल ते का, हे आपल्याला आपल्या जीवनाकडनं सगळ्यात जास्ती महत्वाचं कुठलं उद्दिष्ट साध्य करायला ध्यान मदत करतंय असं आपल्याला वाटतंय, ते माहिती हवं. तरच ध्यानाला बसल्यावर ध्यान होईल. आणि 6 दिवसात शिकायला फक्त ध्यान करायचंय, फक्त ध्यान करायचंय, फक्त ध्यान करायचंय. नाही, काय करणार ध्यान करून तू? स्पिरिच्युअल अपलिफ्टमेंट पाहिजे, ओके. सिरियस आहे, ओके, सुरू कर. स्ट्रेस कमी करायचा आहे, सुरू कर. सिरियस आहे स्ट्रेस कमी करण्याबाबतीत, ओके. झोप सुधारायची आहे, ओके. हेल्थ इश्यूज कमी करायचे, ओके, सुरू कर. पण हेल्थ इश्यूज कमी करून काय करायचंय? नाही, जस्ट हेल्थ इश्यूज कमी करायचे, बाकी काही काळजी करायला नाही, म्हणून मी हेल्थ इश्यूजची काळजी निवडली आहे, मग नाही ध्यान होणार. ध्यानासाठी ध्यान हे गोल नसून कुठल्या तरी अल्टिमेट गोलला डोक्यात ठेवून त्यासाठी ध्यान हे कॅटलिस्ट हवं. कॅटलिस्ट म्हणजे काय? कॅटलिस्ट म्हणजे काय? माध्यम, पण जे दिसत नाही. म्हणजे तुमची स्पिरिच्युअल अपलिफ्टमेंट होताना ध्यान मदत करतं. तुमचे स्ट्रेस कमी होताना, तुमचं कॉन्सन्ट्रेशन जास्ती होताना, मग तुम्ही सर्जरी करत असाल, तुम्ही स्वतः IT प्रोफेशनल असाल, तुम्ही बिझनेस करत असाल, समोरचा क्लायंट निगोशिएशन वरती निगोशिएशन करत चाललाय आणि मला तुमच्याबरोबर बिझनेस नाही करायचा आहे हे न सांगण्यासाठी ध्यान मदत करतं. याचा अर्थ असा नाही की समोर क्लायंट बसल्यानंतर तुम्ही ध्यानाला बसता म्हणून कॅटलिस्ट आहे, दिसत नाही ते. तुम्ही सकाळी ध्यान करून निघालाय मीटिंगला, तिथे नाही ध्यानाला बसलाय पण उपयोग तरी झाला, याला कॅटलिस्ट म्हणतात. ध्यान गोल नाही आहे. गोल माहिती असेल तर ध्यान कॅटलिस्ट होऊ शकतं. इथपर्यंत आलं? लक्षात आलं काय म्हणतोय? जाऊया पुढे. मी इथं उभा आहे. इथं उभा राहिल्यानंतर फिनिशिंग लाईन ही आहे. काही जण इथे उभे आहेत, त्यांना फिनिशिंग लाईन हीच आहे. आता होतं काय, हा जो माणूस आहे इथे उभा असलेला तो 120th पेज वरती आहे आणि मी 2nd पेज वरती आहे. पण
राहतो आम्ही शेजारी शेजारी, राहायला आम्ही एका सोसायटीत आहे. ए तुला काय आला मेडिटेशनचा अनुभव? अरे प्रकाश, 2 पाय दिसले. आता हा मेडिटेशन पाय बघ, हा मेडिटेशनला बसतो पाय बघायला. याला नोटांची बंडल दिसतात, याला बायकोच्या माहेरचे दिसतात, याला दिसतं की अरे बापरे लॉकर आहे, सोनं घरात ठेवलंय, घरातलं सोनं उचलून लॉकर मध्ये ठेवलं पाहिजे. त्याला पाय सोडून सगळं दिसतं आणि मग त्याला वाटतं काहीतरी चुकतंय. कारण तो काय करतो, हा याला जे मिळालंय ना मेडिटेशन मध्ये आणि मला जे मिळालंय त्याच्यात तुलना सुरू करतो आणि त्यातनं ठरवतो बरोबर काय. अरे तो मध्ये 6 जन्म घेऊन तिथे पोहोचलाय, तू 2nd पेज वरती आहे, तो 120th पेज वरती आहे. कसं मॅच होईल? एकच पुस्तक असेल तरी. गोल फिनिशिंग लाईन सेम आहे, स्टार्टिंग लाईन डिफरंट आहे. आणि आपल्याला वाटतं नाही मी एका सोसायटीत राहतो, डिफरंट कशी असेल. पण स्पिरिच्युअल अपलिफ्टमेंट झालं याचा अर्थ हवेत बंगले बांधतात असं नाही येते, राहतात घरातच. मनुष्याचा गोल एकच आहे, पोहोचायचं एकाच ठिकाणी, मार्ग सेम नाही आहे. प्रत्येकाचा मार्ग वेगळा दिलेला आहे. काही जण तो मार्ग गाण्यातनं जातात, संगीतातनं जातात, काही जण समाजसेवेतनं जातात, काही जण कर्मयोगातनं जातात, बिझनेस करून जातात, मेडिटेशन करून जातात, भक्ती योगातनं जातात, तर काही जण राजयोगातनं जातात. योग म्हणजे काय? पोहोचायचे मार्ग सेम, एम सेम आहे, फिनिशिंग लाईन सेम आहे, पण त्या फिनिशिंग लाईनला पोहोचायला खूप सारे मार्ग तिथेच येऊन मिळतात. समुद्र सेम आहे, नदी एक नाही. याचा अर्थ कळला? म्हणजे एक विनोदी प्रसंग असा आहे की चला जगून झालं, मला जे मिळालंय ते आता मी पुस्तक रूपात लिहून ठेवतो. मी काय लिहितो? माझं वय किती? 82. मी काय लिहितो? सकाळी 4 वाजता उठावे, 2 ग्लास दूध प्यावं, रात्री जेवावं पण जेवताना फक्त एका मुठीत बसतील एवढ्या तांदळाचा भात खावा, झोपताना फरशीवर झोपावे, वय वर्ष 82. आता ही ताई ते पुस्तक वाचायला सुरुवात करते. 82 वर्षाचे आजोबा रात्री 3च तास झोपतात आणि मला लाज वाटली पाहिजे 8 तास झोपायला. या उठून बसतात, 1 वाजता झोपून 4 वाजता टकाटक जागी, कॉलेजमध्ये पेंगती आहे, फक्त एका मुठीत बसेल एवढा भात खातात. नंतर कळतंय गुडघे दुखायला सुरुवात, खांदा दुखायला सुरुवात. अरे पण 82 वर्षाचा माणूस तो लिहितोय, तुम्ही का कम्पेअर करताय? त्याला सांगा तुम्ही 8 तास झोपून दाखवा. 82 वर्षाच्या आजोबांना सांगा ना तुम्ही, मी जशी 8 तास झोपते ना तसं झोपून दाखवा ना. तो 8 तास झोपू शकत ना, तुम्ही 3 तास झोपून उपयोग. कशाला कंपॅरिझन? स्टार्टिंग लाईन वेगळी आहे. हे म्हणतोय शपथ 3 तास नाही. मेडिटेशन इज नॉट माय कप ऑफ टी. ऍज इफ यू हॅव अ चॉईस. मेडिटेशनला चॉईस नाही, वरतीच जायचंय त्याला मेडिटेशनच उपयोगाला येणार आहे. आज करा नाही तर उद्या. तुम्हाला बिझनेस चांगला करायचा आहे, तुम्हाला मेडिटेशननी वेल्थ ओढायची आहे, तुमचं स्ट्रेस कमी करायचं आहे, बीपी नॉर्मल करायचं आहे, सगळ्याला मदत स्पिरिच्युअल अपलिफ्टमेंटला जसं मेडिटेशन करेल, या सगळ्याला मदत मेडिटेशन करेल. मेडिटेशन मिळवण्याची प्रोसेस नाही आहे, काही आपण गेन नाही करत त्याच्यात. मेडिटेशन मध्ये आपल्याला कॉन्सन्ट्रेशन मिळतं, फोकस मिळतो, आपल्याला हेल्थ मिळते. पॉइंट तो नाही आहे. म्हणजे पॉइंट जो आहे, जे मेडिटेशन काय आहे असा पुढचं सेक्शन आहे, त्याच्यामध्ये आपण क्लिअर करू. पण आता लक्षात एवढंच घेणार आहोत की मेडिटेशन हे काही मिळवायची प्रोसेस नाही आहे.